आज मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे, दीन दयाळा दर्शन दे रे, व्याकुळ अति मी झालो, शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना, मनी खिन्न मी झालो, शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळी तो आपल्याबरोबर मरणही घेऊन येतो. कुणालाही अपवाद नाही, म्हणजेच प्रत्येकाला मरण हे अटळ आहे. डिब्रिटो कुटुंबातील ख्रिस्तवासी नातालिया डिब्रिटो हिंचे मंगळवारी 20 तारखेला दुःखद निधन झाले. परमेश्वराने त्यांना चिरशांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्वपरीने सांत्वन करावे म्हणून निर्माणकर्त्या परमेश्वराला विनवूया. परमेश्वराची वचने आत्मा आणि जीवन आहेत. आपल्या ह्या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला आधार व दिलासा देणारे परमेश्वराचे शब्द ऐकूया. रोमकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येकजण गुडघा टेकील व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील. तर मग आपणातील प्रत्येकजण आपापल्या संबंधी हिशोब देईल. हा प्रभूचा शब्द. ह्या बायबल वाचनावर आपण मनन करूया. स्तोत्रगीत. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. तोची प्रेमे चारवितो, रम्य कुरनातो नेतो. कुरनात मलसारी, तान भूक दुरसारी. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देवाचा शब्द मानवाचे सांत्वन करतो, दुःख हलके करतो. मानवांचे सांत्वनपर शब्द देखील दुःखी माणसाला दिलासा देतात. आता ख्रिस्तवासी नातालबाई डिब्रिटो यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देवाचे नाव धन्यवादित असो, कारण त्यांनी आमच्या दादैला कोणताही त्रास न देता सुंदर मरणाची देणगी दिली. असा जन्म मिळावा, देह चंदन बनावे, आयुष्य जरी संपले तरी सुगंध दरवळत राहावा. आमची दादै म्हणजे स्वर्गवासी नाताल अगुस्तीन डिब्रिटो
2 सप्टेंबर 1935 रोजी अंगालीतल्या घरदार व जमीनदार अशा स्वर्गवासी बाल्टिस वलुजान लोप ह्यांची कनिष्ठ कन्या. तिच्या बालपणीच तिला श्रद्धेचे व धार्मिकतेचे बाळकडू पाजले गेले. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी लग्न होऊन ती आम्हा लोऱ्या दिब्रीत कुटुंबाची सून झाली. समाजात मान असलेल्या ह्या घरात कठोर मेहनतीला पर्याय नव्हता. प्रत्येकांना तिचा लळा. एखादी गोष्ट नाही आवडली तरी स्पष्ट शब्दात बोलून विषय तेथे संपवायचा हा तिचा स्वभाव. समोरच्याला आवडेल की न आवडेल ह्याला तिच्या दृष्टिकोनातून महत्त्व नव्हते, ज्यामुळे ती कोणत्याच आजाराला बळी पडत नव्हती. तिचे हृदय बालकासारखे स्वच्छ व तितकेच प्रेमळ. कोंबडीच्या पिलाप्रमाणे तिने सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या पंखाखाली सुरक्षित ठेवले. तिच्या त्या प्रेमळ उभेतच आम्ही कितीही मोठे झालो तरी तिला मात्र आम्ही छोटेच वाटायचो. नजर तिची घारीची. वयाच्या 89व्या वर्षापर्यंत तिला चष्मा तर सोडाच, पण इतके स्पष्ट दिसायचे की दूर अंतरावर ओटीवर बसलेल्या आप्पाचे पायही तिला स्पष्ट दिसले. रस्त्यावरून जाणारा येणारा माणूस तिच्या नजरेतून कधीच सुटला नाही. तिची स्मरणशक्ती इतकी दांडगी, कोणती घटना कुठे घडली ती तारीख, वेळ व दिवसही सांगायची. तेव्हा आम्हाला वाटायचे हिच्या पुढे कम्प्युटरही उणे पडायचे. ती जितकी मायाळू तितकीच श्रद्धाळू. नामांकित नसलेली आदिवासी लोकांची ती बँक होती. ते मोठ्या विश्वासाने तिच्याकडे पैसे जमा करायचे आणि प्रत्येकाचे पैसे त्यांच्या मागणीप्रमाणे ती देत असत. मुलांच्या जडणघडणीत तिने प्रथम ख्रिस्त दिला. त्यांचा हात पकडून अजाणतेपणीच त्यांना मिसाची व रोजरीची सवय लावली. बायबलच्या वचनाप्रमाणे प्रथम देवाचे राज्य मिळवा आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील हे तत्व तिने पुरेपूर पूर्ण केलं. रोजरी, मिसा, प्रार्थना, उपवास, दानधर्म, गरिबांवर प्रेम हे तिच्या जगण्याचे मार्ग होते. दारी आलेल्या भिकाऱ्यातही तिने ख्रिस्त पाहिला. त्यांना मुठभर देण्याऐवजी त्यांची झोळी ती भरत असे. ती आम्हाला नेहमी सांगत असे, जीवनात गरिबांना प्रथम स्थान द्या. तुम्ही जर एखाद्या दिवशी दुर्लक्ष केले तर प्रत्यक्ष ख्रिस्त अवतरेल आणि त्याचं दर्शन न होताच तुम्ही तसे राहाल. ती कधी डोंगरा एवढ्या दुःखाने मोडली नाही की पर्वता एवढ्या सुखाने सुखावली नाही. त्या प्रत्येक श्वासात स्मित हास्याची लकेर घेत ती मृत्यूलाही सामोरी गेली. सांगा जगायचे कसे, रडत रडत की गाणी म्हणत म्हणत. दादे गाणी म्हणत जगली. जगा आणि जगू द्याचा संदेश तिने आम्हाला दिला. ती नेहमी आम्हाला सांगत असे, धर्मगुरू आणि धर्मभगिनी म्हणजे स्वर्गात चढण्याच्या पायऱ्या आहेत. म्हणून भेटलेल्या धर्मगुरू व धर्मभगिनींना झाकली मूठ 1.25 लाखाची. दादेचा स्वभाव खूप विनोदी. तिची मस्करी करण्यासाठी आम्ही तिला सहज विचारले,
दादय, तुझी श्रद्धांजलीसाठी आम्ही काय लिहू? ती म्हणाली, माझ्या शेवटच्या दिवशी माझी सर्व मुले माझ्या जवळ पाहिजेत. माझ्या मृत्यूच्या वेळी कोणीच रडायचे नाही. माझा 7वा दिवस साजरा न करता गरिबांसाठी तुम्ही त्याचा वापर करा. सर्वांनी मिसाला जाऊन रोज रोजरीची प्रार्थना करा. दादैला तिच्या मुलींपेक्षा मुले व सुना जास्त लाडक्या. मोठ्या कुटुंबात त्यांच्या वाट्याला व्यवस्थित मिळाले नाही तर ती त्यांच्या माहेरी खाऊ पाठवून ती आमची लाड पूर्ण करायची व आपल्या 4ही सुनांकडून तिनेही आपले लाड करवून घेतले. गावातल्या लहान थोरांची ती काकाई होती. प्रत्येकजण तिच्या भेटीला आलात. गावकऱ्यांनो, दादैकडून तुमचे आभार. सर्व लेकी सुनांनो, भाचे पुतण्यांनो, उपस्थित पाहुण्यांनो, दादैकडून तुम्हास धन्यवाद. चर्चमधील सर्व धर्मगुरू, तुमच्या सेवेला आमचा सलाम. फादर रेमंड, सिस्टर लुसी, सिस्टर जॅकलिन, सिस्टर अलका, तुम्हाला धन्यवाद. सिस्टर वॉयलेट, सिस्टर सुशीला व मिशन सिस्टर्स ऑफ अजमेर, तुमच्या कार्यास दादैकडून आशीर्वाद. सर्वांचेच मनापासून आभार. शेवटी आई ही आई असते. तिच्यासाठी वयाचे बंधन नसते. सुखाची ती खाण असते. लेकरांसाठी ती माय असते. माहेरच्यांसाठी ती बाय असते. गरिबांची ती गाय असते. सर्वांसाठीच ती अनुभवाची शिजोरी असते. दादै ही दादै असते. आम्हा सगळ्यांची ती आय असते. ईश्वर तुला स्वर्गीय सुख देऊ, हीच त्या दयाधनाकडे प्रार्थना. विनंत्या. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. म्हणा, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. मरण हा जीवनाचा अंत नाही, तर नव्या जीवनाची पहाट आहे. हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले परमगुरू फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू ह्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्तवासी नातालिया ह्यांच्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराने क्षमा करून त्यांच्याकडून घडलेली दयेची सत्कृत्य जमेस धरून परमेश्वराने त्यांना चिरशांती व स्वर्गराज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्या दिवसात सांत्वनाची गरज आहे. ह्या दिवसात परमेश्वराने आमचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या कुटुंबातील जलाडी गाव परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना शांती, सुख व चिरप्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच ह्या गाव परिवाराच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण रोजरीचे एक रहस्य मोठ्या भक्तिभावाने बोलणार आहोत. सर्वांनी एकत्र म्हणायचे आहे. आमच्या स्वर्गांतील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्याला क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. सर्व स्त्रियांनी नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यास गौरव असो. आता धर्मगुरू उपस्थिताला आशीर्वाद देतील आणि आशीर्वाद देतात. आपण प्रार्थना करूया. ही सर्वसमर्थ परमेश्वरा, नातालबाई या आमच्या आईच्या देणगीबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. त्यांनी ज्या ख्रिस्ती श्रद्धेची साक्ष आपल्या कृतीद्वारे आणि आपल्या जीवनाद्वारे दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू त्यांना 89 वर्षाचं प्रदीर्घ असं जीवन दिलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, त्याने जो आदर्श आम्हाला घालून दिलेला आहे सेवेचा, तुझ्यावर भिस्त ठेवण्याचा, तुला जीवनामध्ये प्रमाण मानण्याचा, तो आदर्श कृतीत उतरविण्यासाठी व त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी व तुला संतुष्ट करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. कळत नकळत त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना क्षमा कर व तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये तुझ्या संतांबरोबर, रक्तसाक्षीत्वांबरोबर आणि देवदूताबरोबर तुझा गौरव करण्यासाठी तू त्यांना स्वर्गीय राज्य बहाल कर. त्यांच्या जाण्याने कुटुंबियाला जे दुःख आहे ते दुःख सहन करण्यासाठी त्यांना श्रद्धेची, विश्वासाची देणगी दे. पुनरुत्थानावरील त्यांची आशा तू दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. प्रभू आमच्या आईला चिरंतन शांती दे. मेलेले विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावो.